भोळे भाविक जुनाट चांगले होयते शिकेले भक्ती भावी मनवोनी चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता आपुलिया इच्छा करू गदारोळ भोगू सर्व काळ सर्व सुख मनवोनी चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात नाही विसंबत येरा मनवोनी चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता विठ्ठला टाळ वाजवा कडे टाळ तरी वाजवा टाळ वाजवा जोरात जरा टाळ वाजवा हा? मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवल हासं विठ्ठलम चिंतयामि पांडुरंगाकारो प्रथमन पांडुरंगाकारो प्रथमन हो दुसरे चरण संततिया संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाचे सद्गुरुदास दुका भोळे भाविक जुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भावे मनवोनी चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी उपस्थित केलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय
संदर्भ ज्यांच्या मुखार आपण पहिली चाल श्रवण केली. आदरणीय आमचे पांडुरंग महाराज, आमचेच नाव करी, पांडुरंग महाराजांना मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद. इकडून आमच्या सर्वांचं आदराचं स्थान, मला वाटतं गुरुजींचं गाव हेच आहे का, काय नाव गुरु? भाटनिमगाव. संतोष महाराज मगर. जोरात टाळी वाजवा एकदा संतोष महाराजांकरता. आणि इकडून आमचे परभणीकर, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. हे आमचे चष्मेवाले काय नाव आहे? मोहिते आबा. मोहिते आबा, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. विनेकरी चौबदार इथलेच का? मग मोठ्याने बोला ना. हा, निमगावकर, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमचे आदरणीय राहुल दादा टेंभुर्णीकर आज महाराज सुद्धा आवर्जून उपस्थित आहेत. आमचे लोकरे पाटील, सर्वांना मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद. या परिसरात नेहमी येण्याचा ज्यांच्या माध्यमातून योग प्राप्त होतो, तुम्हा सर्व सज्जनांचं दर्शन माझ्या जीवनामध्ये आज प्राप्त झालं. पेटी मास्तर गावातलीच आडेगावकर, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. आमचे सतीश महाराज यूट्यूब चॅनलवाले आणि आपल्या सर्वांचा लाडकं सिस्टम आदरणीय श्री स्वराज इंदापूरकर, जोरात टाळी वाजून त्यांचं सुद्धा सर्वांनी स्वागत करा. पुरुष वर्ग, माता भगिनी, बाल गोपाळ मंडळी, विठ्ठला विठ्ठल महाराज. सर्व गावातीलच भजनी मंडळी काय हे मागचे सुद्धा पंचक्रोशीतील भजनी मंडळी करता एकदा टाळे वाजवा महाराज, कारण भजनी सुद्धा कीर्तनाला पाहिजेत बरं का महाराज. म्हणून भजनी मंडळी, पुरुष वर्ग, माझ्या माता भगिनी बहुसंख्येने उपस्थित आहेत, त्यांच्या चरणी नतमस्तक. अतिशय गोड नियोजन. मारुती भाऊ, या कीर्तनाचा टाइम खूप चांगला आहे. पहिली गोष्ट, या सप्ताहाचं कौतुक करायचं पेटी मास्तर, याला एक अधिष्ठानी. दुसरं कौतुक करायचं, कीर्तनाचा टाइम चांगला आहे. तिसरं कौतुक करायचं, सूत्रबद्ध नियोजन आहे. आणि चौथं कौतुक करायचं, बहुसंख्य समाजी. विठ्ठला पहिली गोष्ट अधिष्ठानी. ओंकारनाथ भगवंताचं मंदिर म्हणजे अधिष्ठानी. आणि जिथं अधिष्ठान आहे तिथं कीर्तनामध्ये रंग भरावा लागत नाही, रंग आपोआप भरतो, कारण साक्षात भगवंताचं वास्तव्य तिथं असतं. रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिनाथनाथद, प्रेमे हरिनाथनाथद, प्रेमे हरिनाथनाथद. दुसरं कौतुक, या सप्ताहाच्या कीर्तनाची वेळ खूप चांगली. 7 ते 9 म्हणजे सगळे माणसं प्रसन्न. आधी भजन आणि नंतर भोजन. आणि गात्यात सुद्धा असंच लिहिलंय बरं का, करू भजन भोजन, करू भजन करू भजन भोजन, धनी घेऊ नारायण, धनी घेऊ नारायण. आधी भजन आणि नंतर भोजन. वेळ चांगली, अधिष्ठान आहे आणि बहुसंख्य समाजी. काही ठिकाणी भला मोठा मांडव आणि आत 5 पांडव. आता तसं नाही महाराज. बघा बहुसंख्य समाज, किती माणसं आहेत बघा तुम्ही, नजर पुरत नाही इतके माणसं आहेत. मागे बघू नका, माझ्यावर स्पष्ट व्हा. पुरुष वर्ग भरपूर संख्येने उपस्थित. माझ्या माता भगिनीचं एकदा जोरात टाळे वाजवून स्वागत करा. तुम्ही नका वाजवू, तुमच्याकरता यायला वाजवा म्हणलं, जोरात वाजवा तुम्ही. टाळी वाजवा का म्हणलं, मालिकाचा त्याग करून आल्यात म्हणून टाळी वाजवा. कारण आता माणसं येडे केले मोबाईल आणि महिला येडे केले
मालिकानी काल आमच्या बायकोनं मालिका बघता बघता मला ताटात चपाती वाढायची गिलासात वाढली कोणा पुढे आणायचं. पण अशा काळात तुम्ही परमार्थ करतात हे शुद्ध पुण्य. आणि परमार्थ करणं कोणाचं काम नाही. जगात वर्ग 3 येतं. पहिला वर्ग पेटी मास्तर परमार्थ करीत नाही, त्याच्या संग लय डोकं लावण्यात अर्थ नाही. दुसरा वर्ग परमार्थ करून मुक्कामाला गेला. पण तिसरा वर्ग भक्ती करायला आहे पण परमात्म्याची प्राप्ती नाही. ह्या वर्गाचं आपल्याला चिंतन करायचं. विठ्ठला परमार्थच करीत नाही त्या वर्गाचं चिंतन करून काही उपयोग नाही. कारण परमार्थ करण्याकरता शुद्ध पुण्य लागतं. लाटणं मोडत पण वाकत नाही, दगड शेवाळत पण पाजरत नाही. काही माणसं मेले तरी त्याला भक्तीचा गंध नाही. समजायचं पुण्य नाही पाप असलं परमार्थ रुचत नाही. उपदोनी करंडाने नेव देत वाटा उपदोनी करंडाने नेव देत वाटा रामकृष्ण बैठा कैसा होया उपजोनी करंडा रामकृष्ण बैठा कैसा होया रामकृष्ण बैठा कैसा पहिला कीर्तनाचा प्राण म्हणजे पाखवाजी, दुसरा कीर्तनाचा प्राण म्हणजे गायक, आणि तिसरा कीर्तनाचा प्राण म्हणजे पुढे बसणाऱ्याचे तोंड. काल एक म्हातार माया पुढे बसलं ना असं तोंड केलं, त्याचं तोंड बघितलं मग अभंगची सारला. कोणता गाव प्रसन्नता ही परमार्थाची पावती. कीर्तनात आलो ना प्रसन्न बसायचं. परमार्थ करणाऱ्या माणसाने प्रसन्न राहायचं. आणि जिथं प्रसन्नता आहे त्याचं नाव परमार्थ आहे, आणि जिथं पश्चाताप आहे त्याचं नाव संसार आहे. इथं लग्न झालेले माणसं हातवर करा बरं. फक्त लग्न झालेले करा. 1 2 3 इतके ब्रह्मचारी ह्या गाव. हे सगळ्यांचे लग्न झाले तर मला तोंड बघितले कीच कळत. फक्त हातावर का करीत नाहीत, इतके वैतागले. हातवर करण्याची इच्छाच नाही, आणि यालाच म्हणायचं संसार. विठ्ठला तुम्ही परमार्थ करा, चेहऱ्यावर आनंद राहतो. आणि भजनाशिवाय समाधान नाही. आज लोकांना काहीच कमी नाही, फक्त लोकांकडे समाधान आहे का? बोला. पहिल्यापेक्षा खायला कमी आहे का जास्त? पुढं येतो थोडं. पहिल्यापेक्षा खायला कमी का जास्त? पहिल्यापेक्षा पैसे कमी का जास्त? पहिल्यापेक्षा कपडे कमी का जास्त? इथं कोणी बी हात वर करा, माझ्याकडे मोबाईल नाही, आजचं नारळ पाकिट त्याला. कोणी बी हात वर करा. कोणीच हात वर करीत नाही. करू बी नका, मी महाराज आहे. मी नारळ पाकिट म्हणलं, पैसे म्हणलं ना. आज लोकांचा काळ किती चांगला आहे बघा. पैसे लोकांकडे आज भरपूर, खायला आज भरपूर, कपडे आज भरपूर. कमी काय? कमी काहीच नाही, फक्त चेहऱ्यावर समाधान नाही. आणि भजनाशिवाय समाधान मिळत तेने सदा चित्तात माना
द्या नाही तर 10 आवाज द्या. चल द्या रगडा महादेव उघडा. चल द्यायचं का 10 वाजेपर्यंत? बघा बरं का महिला मंडळी, एकदा सगळ्यांनी हात वर करा बरं. हात वर करा. कीर्तन कोणाला कोणाला बंद करू वाटते. आज वातावरण कसं जुळून आलंय बघा. पाखवाजे चांगले, गायक चांगले आणि पुढे बसणारे बघा फुल रेंज मध्ये. बोर वाटायला का नाही. कचा सांगायचं. आणि प्रसन्नता ही परमार्थाची पावती. इथं येऊन काय मिळालं? आपल्या अंतःकरणाचे समाधानी. समाधान भजनाशिवाय मिळत नाही. आणि भगवंतानी जे शरीर दिलं ते फक्त भगवंताचं भजन करण्याकरता दिलं. देवे दिला देव भजन गमाला दोयाला मनामध्ये गेला, दोयाला मनामध्ये गेला, दोयाला मनामध्ये गेला. जी वस्तू ज्याच्या करता दिली. आता मी 350 किलोमीटर इथं आलो कशा करता? कोण म्हणलं पैसे करता? कशा करता आलो तर भोजन भजन करायला, कीर्तन करायला. मग कीर्तन जर चांगलं झालं तर श्रोत्याला समाधान झालं बघा. आणि टाइमपास म्हणून कीर्तन भजन नाही. चलत राहिलं गाव आलं पाहिजे. जेवण केलं ढेकर आला पाहिजे. औषध घेतलं माणूस मेला पाहिजे. बरोबर आहे. गुण आला पाहिजे. झाड लावलं फळ लागलं पाहिजे. पेरल्याच्या नंतर उगवलं पाहिजे. लग्न केलं मुलबाळ झालं पाहिजे. आणि परमार्थ केला परिवर्तन झालंच पाहिजे. टाइमपास नाही. महिला मंडळीला प्रश्न आहे, शिजवलेलं अन्न खाण्याकरता का फ्रीज मध्ये ठेवण्याकरता? वा. सोन्याचे अलंकार अंगावर घालण्याकरता का कपाट मध्ये ठेवण्याकरता? मग कीर्तन हे मनोरंजनाकरता का देव होण्याकरता? देव होण्याकरता. टाइमपास म्हणून कीर्तन भजन नाही. माणसानी माणसाशी माणसासारखं वागावं याच्याकरता एवढा मोठा खर्च आहे. मानसा मोकळं करा. मानसा आता तरी मानसात ये. टाइमपास नाही. आणि हे शरीर आपल्याला पुन्हा भेटणार नाही. काय बी पुन्हा भेटल. जमीन गेली पुन्हा भेटल. जमीन गेली पुन्हा भेटल. पैसा गेला पुन्हा भेटल. मित्र गेला पुन्हा भेटल. बायको मेली कोण म्हणलं पुन्हा भेटल इकडे? तेव काळ आता गेला.
सगळं पुन्हा भेटन, पण तोंडातला शब्द गेला वापस येत, एकदा इज्जत गेली वापस येत, आणि एकदा हे शरीर गेलं पुन्हा भेटत. आता मिळालं ही झाली संधी, आणि भजन करणं हे झालं सोनं, कारण पुन्हा भेटणार नाही. परमात्म्याने शरीर दिलं, भजना करता दिलं, आणि भजन केलं, शरीर सार्थकी लागले. देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी ते व्यर्थाचे गेले. नाना आघाते मृत्यू पंते. ज्याच्याकरता जी वस्तू मिळाली त्याच्याकरता त्या वस्तूचा वापर केला, ती वस्तू सार्थकी लागली. भगवंताने भजना करता शरीर दिलं, भजन केलं, सार्थक झालं. तुका म्हणे जन्मा आल्या ते दादा ज्याच्याकरता शरीर मिळालं, भजना करता देवाने दिलं, वापर भजना करता करा. पण काही लोकांना किती बी सांगून बघा, फरक पडत नाही. पहिली गोष्ट तर परमार्थ निर्माण होत नाही, झाला तर तो टिकत नाही, टिकला तर अंगावर बांधत नाही, आणि अंगावर बांधला तर फलापर्यंत जात नाही. एक तर एखाद्याला लेकरू होत नाही, झालं तर ते जगत नाही, जगलं तर शाळेत जात नाही, गेलं शाळेत तर पास होत नाही, झालं पास तर नोकरी नाही, लागली नोकरी छोकरी नाही, मिळाली ती नांदत नाही, नांदती तिला लेकरू नाही. परमार्थ इतका सोपा नाही. आपल्याला वाटतं माळ घातली गंध लावली म्हणजे बाबा झाला. आता हे माळा घालणं, गंध लावणं, कपडे घालणं वरचे लक्षण आहेत का आतले लक्षण आहेत? बोला. आणि माणूस आतून निर्मळ पाहिजे का वरून? आतून. आता आपण वरून येत का आतून? कुत्र्याचं रक्षण चांगलंय मारुती बुवा, भक्षण चांगलं नाही. गोचिडाची संगत चांगली, पंगत चांगली नाही. बगड्याचं ध्यान चांगलंय पण मन चांगलं नाही. आणि मनाचं फिल्टर करण्याकरता कीर्तनी, याच्याकरता कीर्तनी. आणि शरीर दिलंच देवाने कशा करता? भजना करतात दिलं. एक माणूस दुकानात गेला, छत्री आहे का म्हणले आहे. केवढ्याला आहे? 2000ला. लय महाग झाली. दुकानदार म्हणला महागचा विचार करू नका, 5 वर्ष तिला बघायचं काम नाही, फक्त 2 नियम सांभाळायचे, उन्हात काढायची नाही आणि पावसात भिजवायची नाही. काय देवघरात पूजा करायची छत्रीची? रात्रीचा 1:30 वाजला, 4 चोरांनी एक माणूस धरला, रेटून हाणला. घरी आलं ते रडू लागलं. बायको म्हणली काय झालं? लय चोराने मारलं म्हणे मला. बायको म्हणली लाज वाटावं तुम्हाला, तुमच्यापाशी बंदूक होती, पिस्तूल होता. ते म्हणला ते लपून ठुला म्हणून जमलं नाही तर ते बिन्याला असता. वस्तू मिळाली पण तिची किंमत कुठं कळाली? आता शरीर मिळालं पण कळालं नाही. आणि ज्यांना कळालं ते म्हणते तर आम्हाला खाली यायचं. म्हणजे बघा, खालचे लोक म्हणले तर आम्हाला कुठं जायचं, आणि वरचे म्हणले आम्हाला कुठे यायचं? सर्व उरफाटगणी ते मारा. वरच्या लोकांना म्हणलं खाली काय यायचं, ते म्हणले खालचं भजन वर नाही. आणि खालच्या लोकांना म्हणलं वर का जायचं, ते म्हणले स्वर्गातलं सुख इथं नाही. स्वर्गात देवाला काय कमी, तरी स्वर्गातले देव मृत्यू लोकात येण्याची इच्छा करतात. स्वर्गीय आम्हाला इच्छिताती देवा, स्वर्गीचे आम्हाला इच्छिताती देवा, वृत्ती नोकी बाबा, वृत्ती नोकी बाबा, इच्छिताती देवा,
किती लोकी व्हावा जन्मामा. आपण किती भाग्यवान माणसे. भगवंताने शरीर दिलं, इंद्रिय दिले, हातपाय दिले, मग ज्याच्या करता दिले वापर त्याच्या करता करा. कारण संधी एकदा राहते का दोनदा? एकदा. शरीर मिळालं पुन्हा भेटल का नाही सांगता येत नाही. एकदा तोंडातला शब्द गेला पुन्हा वापस येणार नाही. एकदा इज्जत गेली पुन्हा वापस नाही. आणि हे शरीर एकदा गेलं पुन्हा माणसाचं शरीर भेटल सांगता येत नाही. माणसाच्या शरीरात ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती, बाकीकडे नाही महाराज. बाकी सगळे तुम्ही प्राणी बघा, पशु बघा, त्यांना पाप कळत, पुण्य कळत नाही. पशु काय पाप पुण्य मग उत्तम मध्यम भोग भोगीती. बाकी सर्व समान आहे. फक्त माणसाकडे जे ज्ञान आहे ते बाकीकडे नाही. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. भजन. परमात्म्याने शरीर दिलं, संतांची एक इच्छा आहे, अहो रात्र आपण भजन केलं पाहिजे. तळमळ संताला आहे महाराज. विठ्ठला विठ्ठला. निस्वार्थ जगावर प्रेम करणारी जात संताची. मी नेहमी सांगतो, कायम रस्ता चुकतो त्याला जीव म्हटलं पाहिजे. कधीच रस्ता चुकत नाही त्याला देव म्हटलं पाहिजे. चांगल्या रस्त्याने चालत राहतो त्याला साधक म्हटलं पाहिजे. आणि चुकलेल्या नीट रस्त्याला लावते त्यांना संत म्हटलं पाहिजे. अज्ञानी लावावे सन्मार्गाचे, अज्ञानी लावावे सन्मार्गाचे, अज्ञानी लावावे, सन्मार्गाचे, अज्ञानी लावावे. चुकी जेने वावे जगनी वावे, चुकी जेने वावे जगनी वावे. अज्ञानी लावावे सन्मार्गाचे, अज्ञानी लावावे सन्मार्गाचे. सुखी जेने व्हावे जगनी व्हावे, सुखी जेने व्हावे जगनी व्हावे. अज्ञानी लावावे सन्मार्गाचे, अज्ञानी लावावे सन्मार्गाचे. सुखी जेणे व्हावे जग निवावे, अज्ञानी लावावे, हे संतांचं काम आहे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत नुसता जगात राहतो त्याला जीव म्हणायचं. सगळ्यांना जगावतो त्याला देव म्हणायचं. आणि सगळ्यांना जागवतात त्यांना आमचे संत म्हणायचे. जगजोगी जगजोगी जागे जागे. आणि याच्याकरता भजन आहे, याच्याकरता कीर्तन आहे, याच्याकरता महोत्सव आहे. कशाकरता? जाग होण्याकरता. कारण शरीर आहे पुन्हा भेटणार नाही. आणि बाकीच्या नरद्यात भजन करता येणार. असं कधी आपण ऐकलं का 4-5 गाढवा आले आणि त्यांनी सप्तेची मिटिंग घेतली? कुठंच घडू शकत नाही. 4-5 म्हशी आल्या दिंडीत गेल्या, कुठंच घडू शकणार नाही. का नाही? कारण त्याच्याकरता जे पाहिजे ते त्यांच्याकडे नाही. काय नाही याचा शुद्ध अर्थ आहे ज्ञान नाही. ज्ञान फक्त माणसाकडे. चांगलं काय वाईट काय हे कळतं कोणाला? फक्त माणसाला. म्हणून माणसाला संतांनी उपदेश केला. सांगतो तुम्हाशी बाजारे आता तरी पुढे नका करू नाश. म्हणून संत म्हणले पुन्हा शरीर भेटणार नाही, भगवंताचं भजन करा. पण नास्तिकवादी जे लोक असतात ना, भजन करूच शकत नाही. कारण त्यांना देवच मान्य नाही, तर देवाचं भजन करण्याचा विषय येतच नाही. पैसा मारो परमेश्वर, पत्नी मेरी गुरु, बाल बच्चन मेरे साधू संत, सेवा किसी की करू. देव धर्म सांधी पडेल सकळ. कारण परमार्थ करण्याकरता पुण्य पाहिजे.
सपने तो हर कोई सजाता है, लेकिन कई सपने टूट जाते हैं। इस धर्म मंडप में वो आते हैं जिसको मेरे भगवान बुलाते हैं। कोणाचं बी काम नाही महाराज, परमार्थ करण्याकरता शुद्ध पुण्य लागतं, इकडे येण्याकरता शुद्ध पुण्य लागतं। ज्यांचं पुण्य आहे त्यांनाच परमार्थाची वाट दिसते। तुम्ही आम्ही पुण्यवान माणसं आहेत, आज परमार्थ करण्याची आपल्याला सद्बुद्धी निर्माण झाली। परमार्थ करण्याकरता शरीर आहे, पण नास्तिक लोक किती सांगून बघा परमार्थच करीत नाही। ते म्हणते देव नाहीच, परमार्थ करायचा कोणाचा? देव न लगे, देव न लगे, देव न लगे, देव न लगे, बाबा महाराज सातारकर यांच्या आवडीची चाले बरं का गुरुजी। माझ्या मनीची हावडी पंढरपुरा नैन गुडी पांडुरंगी मनरंग पांडुरंगी मनरंगले। देव नाही लगे किती बी सांगा, ते तर परमार्थ करणार नाही, पण जे लोक परमार्थ करायले त्यांना बी परमार्थ करू देणार नाही। ज्ञानोबाराणी या लोकांकरता 3 वळ्या वापरल्यात। आकाशातून गार पडली, ज्या पिकावर गार पडली पिकाचं बी नुकसान आणि गार सुद्धा खलास होऊन जाते। जेवण करीत असताना माशी जर तोंडात गेली तर स्वतः माशी बी मरती आणि जे भोजन केलं ते सुद्धा बाहेर आणते। तिसरा दृष्टांत दिला, डोंगरातून जर दगड निसटला सुटला, मधी जे दगड येतात का त्याचा बी काय होतो? भुगाच, आणि शेवट ह्या दगडाचा बी भुगा। 3 दृष्टांत। पहिला दृष्टांत दिला, आकाशातून गार पडली, पिकावर पडली, पिकाचं बी नुकसान आणि गार सुद्धा 2-3 तासात विघरून जाते। बरोबर आहे? 2-3 तास 2-3 तास काय करायचे? डोंगरातून दगड सुटला, ज्या दगडावर गेला त्या दगडाचा सुद्धा भुगाच गेला आणि शेवट तो दगड सुद्धा भुगा झाला। तसे काही माणसं स्वतः भक्ती करणार नाहीत आणि दुसऱ्यालाही भक्ती करू देणार नाही। ह्या वर्गाचा विचार करण्यात काय अर्थ नाही। दुसरा वर्ग आहे भक्ती करून मुक्कामाला गेला, तो आमचा संतांचा वर्ग। तुम्ही आम्ही प्रवासी येत आणि संत निवासी येत, म्हणून शब्द आहे स्वानंद सुख निवासी, आणि तुम्ही आम्ही प्रवासी। संत हे मुक्कामाला गेलेले आहेत। काकड्यामध्ये किती गोड वर्णन आलं, सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्ती झाली जनन दिशे तेथे, निवृत्ती झाली जनन दिशे तेथे, अदृश्यतेची झाली हरपले माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे, माझे हरपले काही तेथे झाले, काही दृश्ये जेवते शून्य सारून येते। मग ज्या अवस्थेला संत प्राप्त झाले, संतांची एकच इच्छा आहे, आम्ही ज्या अवस्थेला आलो सर्व समाज त्या अवस्थेवर आला पाहिजे। तळमळे कुत्र्याला गती कधी सहन होत नाही,
माणसाला कोणाची झालेली प्रगती सहन होत नाही, इंद्राला भक्ती केलेली सहन होत नाही, आणि आमच्या साधू संताला समाज अधोगतीला चाललेला सहन होत नाही. मायबाप जर चांगले असले तर मुलं चांगलेच राहणार, गुरुजी चांगले असले तर विद्यार्थी चांगलेच राहणार, आणि साधू चांगला असला तर समाज चांगलाच राहणार. कुंभाराने जसा मडक्याला आकार दिला तसं मडकं घडतं. आई वडिलांनी मुलांना जसे संस्कार दिले तसे मुलं घडतील. आणि आज कीर्तन कशा करता? बरेच लोक म्हणते सप्ते करायची काय गरज आहे, कीर्तन करायची काय गरज आहे. आज बऱ्याच प्रकारचं प्रदूषण वाढलेलं आहे. जल प्रदूषण वाढलेलं आहे, वायू प्रदूषण वाढलेलं आहे, आणि संस्काराचं प्रदूषण सुद्धा वाढलेलं आहे. आज संस्काराचा जिथं तिथं आपल्याला अभाव दिसतो. आणि हे संस्कार जर कुठून दिले जात असतील, एकच जागा आहे अशी, फक्त तिचं नाव आहे कीर्तन. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग. अरे एवढ्याच जागेवर माणसं फक्त चांगल्या शिस्तीत राहू शकतील. सगळ्या जातीचे लोक एके आईच्या लेकराप्रमाणे ज्या जागेवर प्रेमाने नांदू शकतात त्या जागेचं नाव हा धर्म मंडप. बाकी दुसरीकडे आता वातावरण चांगलं राहिलं नाही, आणि बदल होणं ही काळाची गरज आहे. पहिल्यापेक्षा कीर्तन वाढले का कमी झाले? वाढले. पहिल्यापेक्षा कीर्तनकार वाढले का कमी झाले? वाढले. पहिल्यापेक्षा कीर्तनकाराचे हे चांगलं माहिती आहे तुम्हाला, सगळं वाढत चाललं. परमार्थाची लांबी रुंदी वाढत चालली, परमार्थाची खोली कमी होत चालली. पहिल्याने कुठंतरी एकादशीला कीर्तन होत होतं, आता घर बांधायचे कीर्तन येतं आणि घर पाडायचे सुद्धा कीर्तन येतं. परमार्थ वाढा, पण जो बदल होणं अपेक्षित आहे तो बदल काळाची गरज आहे. टाइमपास म्हणून नाही, विनोदाने बरं वाटतं का बरं होतंय? बरं वाटतं, बरं वाटतं, बरं वाटलं पाहिजे का बरं झालं पाहिजे. आणि बरं होण्याकरता कीर्तन, कीर्तनाची पावर ती ब्रह्मीभूत काया होत कीर्तने भाग्य तरी ऋणी देवायचं. म्हणून तळमळे संताची. मायबाप चांगले तर मुलं चांगली. एसटी मध्ये 50 माणसं झोपलेली, किती माणसं? 50. झोपू द्या, काही बिघडत नाही, फक्त 51वा माणूस जागी पाहिजे. ड्रायव्हर कोण? ड्रायव्हर. आणि आता 51वा जर झोपला, 50ला कायमची झोप लागायची शक्यता आहे. मुलाचे ड्रायव्हर आई वडील आहेत, विद्यार्थ्यांचे ड्रायव्हर शिक्षक आहेत, आणि समाजाचे ड्रायव्हर संत आहेत. मायबाप जर चुकले तर लेकर चुकले, शिक्षक चुकले, विद्यार्थी आणि साधू जर चुकला तर समाज. जबाबदारी आमच्या संतावर आहे. म्हणून संताची तळमळी, तुम्ही भक्ती करा, बाकीच्या नरद्यात तुम्हाला भक्ती करणार आहे. आम्ही भक्ती करून ज्या अवस्थेवर आलो त्या अवस्थेवर तुम्ही या. पण तिसरा वर्ग आहे भक्ती करायला, पण परमात्म्याच्या अजून त्याला प्राप्ती झालेली नाही. वर्ग 3 येतो. मुलगा शाळेतच गेला नाही, हा एक वर्ग आहे. शाळेत जाऊन पास झाला, हा दुसरा वर्ग आहे. पण रोज शाळेत चालला गुरुजी, पण आणखीन कशाचा मेळ लागलेला? खरं सांगा, आपल्याला विचार कोण्या वर्गाचा करावा लागेल? शाळेतच गेला नाही त्याचा विचार करायचा, कारण गेलाच नाही ना. बरं, शाळेत जाऊन जो उत्तीर्ण झालाय त्याचा विचार करायचा. रोज शाळेत चाललाय, पण नेमकं पाणी कुठं मुरतय? मेळ लागला. नावेतच बसली नाही जी व्यक्ती, त्या व्यक्तीचा विचार करू नका. नावेत बसून पहिला तीराला जी व्यक्ती गेली त्या व्यक्तीचा विचार करू नका. पण सकाळपासून व्यक्ती नावेत बसलेली, संध्याकाळ झाली तरी नाव तिथंच आहे. याचा अर्थ नेमकं भानगड काय? बघितल्यावर कळालं, नाव खुटीला बांधलेली तशीच. आपलं बी असंच झालं. परमार्थ रोज चालू आहे, पण नेमकं पदरात आपल्या काय पडलं, आणखीन काय भेटलेलं दिसत? हे माळा घालणं, गंध लावणं वरचे लक्ष नाही. संत ज्या अवस्थेला गेले त्या अवस्थेला आपल्या जाण्याकरता कीर्तन भजनी. मग काही लोक तुकोबरायकडे आले, महाराज आम्ही तर भक्ती करालो पण परमात्म्याची प्राप्ती नाही. तुकोबराय म्हणले, तुम्ही नेमकं कोण्या देवाची भक्ती करतात? मग त्या सगळ्या माणसाने आपल्या देवाची नावं सांगितली. कोणी वेगवेगळ्या देवाची नावं सांगितली. त्याच्यात काही देव असे होते, शेंदरी हेंदरी दैवते, हेंदरी दैवते, हेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजी भूते खेते, कोणती पूजी भेटे, कोणती पूजी भेटे, आपल्या पोटाची रडते, आपल्या पोटाची रडते,
प्रवास करायचं म्हणलं की गाडी चांगली पाहिजे, रस्ता चांगला पाहिजे आणि ड्रायव्हर फुल पेलेला पाहिजे. तसं जमत नाही. प्रवास करायचा तर गाडी कशी पाहिजे, चांगली. रस्ता कसा पाहिजे आणि ड्रायव्हर कसा पाहिजे, माळकरी. जेवण करायचं गावरान गायचं दूध पाहिजे, बाजरीची, आणि तोंडी लावायला हा खायचं कळत. तुम्ही आणखीन बघा, स्वयंपाकाला सुद्धा बाई कशी पाहिजे, सुगरण. नावाची का हाताची? हाताची. पहिल्या बाया सुगरण होत्या नावाच्या, आता आता नावाच्या. आणि पहिल्या बाईनं भाकर केली तर इतकी भाकर फुगत होती, आता भाकर नाही फुगत, करणारीच फुगत होती. तुम्ही आणखीन बघा, जेवण्याचा आनंद खेड्यामध्ये का सिटीमध्ये? बोला बोला. आणि सिटीमध्ये फक्त बोलायला स्टँडर्ड, गेलं कीच बोलणार महाराज. आपण म्हणायचं बोला, मग ते म्हणणार तुम्ही चहा घेणार का शरबत? आपण म्हणायचं चहा होईपर्यंत शरबत. हे सगळं जुळून यावं लागतं महाराज. स्वयंपाकाला बाई सुगरण पाहिजे, वाढणारा उदार पाहिजे, आणि जेवणाऱ्याला सुद्धा कशा संग काय खावा याची कोण मला अक्कल पाहिजे, तेव्हा जुळून येतं महाराज. कीर्तनाला पहिला गोष्ट पखवाज चांगला पाहिजे. कीर्तन करायचा प्राण म्हणजे मृदंग. दुसरी गोष्ट भजने चांगले पाहिजे. आपल्याला जे पाहिजे तेच त्याने म्हणावं. काल मी म्हणलं शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. मागचं म्हातारं म्हणलं शिवभोळा चक्रवर्ती तू ही माय मही चुलती. का हाणून घ्यावा का काय महाराज? सगळं जुळून यावं लागतं महाराज. तसं कीर्तनाला सुद्धा हे तिन्ही माणसं धोरणात पाहिजे. कुठं कुठं पखवाजे चांगले तर गायक नीट नाही, कुठं गायक चांगले तर पखवाजे नीट नाही, दोन्ही चांगले तर कीर्तनकार नीट नाही, तिन्ही चांगले तर तुम्ही नीट नाही. आता इथं सगळं जुळून आलंय महाराज. श्रोते आणि श्रोत्याशिवाय कीर्तनाला शोभा नाही बरं का दादा. 1 कोटीचं मंदिर असू दे, 2 कोटीचं असू दे, मंदिर दिव्याशिवाय मंदिराला शोभा नाही, गावरान तुपाशिवाय जेवणाला शोभा नाही, वेदांताशिवाय पंडिताला शोभा नाही, पुरुषाशिवाय स्त्रीला शोभा नाही, आणि श्रोत्याशिवाय वक्त्याला शोभा नाही. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. आता इथं जुळून आलंय. लावणी मृदंग आवडीने आपलं प्रमाण काय चाललंय, शेंदरी हेंदरी देवते. बऱ्याच दिवस मला या शब्दाचा अर्थ करत नव्हता. शेंद्रिय काय आणि हेंद्रिय काय, तर याचा अर्थ असा आहे, ज्याला शेंदूर लावला ती शेंद्री, आणि उरलेला शेंदूर ज्याला लावला ती हेंद्री. आता त्याचीच पोट भरणं ते आपल्याला काय देणार आहे? एक जणाला डोळ्याचा रोग झाला, त्याला एकाचे 2 दिसू लागले. किती दिसू लागले? मग तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टर साहेब मला एकाचे 2 दिसायले. आता याला एकाचे 2 दिसत होते आणि डॉक्टरला 2चे. डॉक्टर म्हणले तुम्हाला एकाचे 2 दिसायले, मग तुम्ही चौघ इथं कशाला आले? आता मला सांगा बरं, कोण कोणाचं करी? यायला मुळात आणि त्याला खरूच बरं कोणाचं करायचं मला सांगा. जो मूळ व्याध पिढीला त्याशी देखून असे खर्जूला उपयोग नाही ना. मग ज्या देवाची आपण भक्ती करायलो, नेमका आपला उपास्य दैवत कोण आहे आपल्याला त्याचं ज्ञान पाहिजे. आणि अशा देवाची जर आपण भक्ती केली, आपल्या पदरात काय पडणार आहे? काहीच नाही. आंधळ्याच्या काठी लागले आंधळे. एकादशीच्या घरी शिवरात्र गेली, उघड्यापाशी करायचं काय? एक जण देवीची भक्ती करू लागलो. कोणाची? देवीची. देवी प्रसन्न झाली. त्याला भक्ता तुला काय मागायचं माग. मागणारे बी काही काही असे चतुर असतात महाराज, देवाला सुद्धा संकट टाकते. राहुल पाटील एका जणाला देव प्रसन्न झाला, त्याला म्हणलं तुला काय मागायचं माग. ते देवाला काय म्हणलं माहितीये का? मला आज टाइम नाही, उद्या भेट. पेटी मस्त. कोणला? देवाला. 3 कीर्तन करवलं तर अजून मिस कॉल बी नाही, हाय बी नाही, बाय बी नाही. त्याला देव भेटलाय, तरी ते देवाला म्हणते मला आज टाइम नाही, उद्या भेट. देव मला उद्या तर उद्या. घरी गेलं, वडिलाला विचारलं दादा उद्या मला देव प्रसन्न होणार, देवाला काय मागू? बाप मला 2-4 किलो सोनं माग. आईला विचारलं आई उद्या मला देव प्रसन्न होणार, देवाला काय मागू? आई म्हणली डोळ्याने मी आंधळी, 2 डोळे माग. आता राहिली कोण? बोला ना बोला ना. बायको. बायकोला विचारलं उद्या मला देव प्रसन्न होणार, देवाला काय मागू? बायको म्हणली 2-4 वर्ष आपल्या लग्नाला झाले, आणखीन आपल्याला मुलबाळ नाही, एखादा मुलगा मागा. आता मागण्या किती झाल्या? बोला बोला. किती? कोणत्या कोणत्या? बापाला काय पाहिजे? सोनं. आईला काय पाहिजे? डोळे. आणि याला काय पाहिजे? देवाकडे गेलं, देव प्रसन्न झाला, काय मागायचं माग. हे देवाला काय म्हणलं माहितीये का? मारुती भाऊ मागण्या पूर्ण किती करशील? देव म्हणला एकच. आणि याच्या मागण्या किती? पण याने डोकं असं लावलं, हे देवाला म्हणलं माझ्या आईला उघड्या डोळ्यांनी सोन्याच्या पाळण्यात नातू बघायचा आहे.
लागला मिळेल तुम्हाला. हो हुशार माणसं आहेत तुम्हाला. हा मग टाळी मी गेल्यावर वाजतात का गाव वाजतात म्हणजे मला कळत आहे वा तुम्हाला मिळ लागला विठ्ठल. सगळा सुशिक्षित समाज आहे त्याच्याने लवकर मिळ लागतो तुम्हाला. हे काय अडाणी माणसं थोडी मारा तुम्ही, सुशिक्षित माणसं आहेत. हा म्हणजे बघा माझ्या आईला उघड्या डोळ्याने आईला डोळे आले, सोन्याच्या पाळण्यात बापाला सोनं आलं, नातू बघायचं माझ्याकडे बघू नका त्याला लेकरू झालो. आणि याला काय लागतं? डोकं. आता काय काय असं मागतात गुरुजी, त्याचं भलं नाही लोकांचं भलं नाही. ती गजन ओरिजिनल काळी होती, ओरिजिनल काळी. दिवसा बी बॅटरी लावून बघावं लागायची. आणि ते गेले भगवान शंकराच्या मंदिरात. आता लवकर प्रसन्न वाढा देव कोणता आहे दादा, त्याच्याने गर्दी जास्त. आता कोणाकडे इतकं महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकलं लोकांनी. काल महादेव मला म्हणले लय सर्दी झाली. अहो मला काही कळत नाही लोकांचं. 700 वर्षापूर्वी नामदेवरांनी सांगितलं एक पासा पाणी एक बिलवदळ पूजन केवळ सोपे भाऊ. नुसतं पाणी टाकून कुठं देव भेटू दो बेटी मस्त. हा नुसतं पाणी टाकू टाकू जर देव भेटला असता तर देवाच्या दारात गर्दी किती झाली असती. मला अंतकरण शुद्ध झाल्याशिवाय कोणताच देव कृपा करीत नाही. ज्याचा बाम झाला दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला. हा शुद्ध ज्याचा बाम झाला चला दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव शुद्ध मागण्याला सुद्धा डोकं लागतं महाराज. भगवान शंकर फक्त हे बाकीच्या देवापेक्षा जरा भोळा देवी, नाही तर भोळा नाही. भोळा असता तर मग दुसरा शब्द आहे चतुर राहतो. पण ते भोळ्या करता भोळा आहे, त्याचं आपण चिंतन पुढं करणार आहे. तर बाकीच्या देवापेक्षा जरा भोळा आहे भगवान शंकर. शिव भोळा चक्रवर्ती. भगवान शंकर प्रसन्न झाले. ते तिघ जण भगवान शंकराच्या मंदिरात गेली. पहिल्या भक्ताला विचारलं तुला काय पाहिजे. ते पहिला भक्त म्हणला जगात मला काहीच न ग, फक्त जगात नंबर 1चं गोरं मला करा. कसं करा? गोर. भगवान म्हणले तथास्तु. झालं ते गोरं. दुसऱ्याला विचारलं तुला काय करायचं. ते मला काही नाही, याच्यापेक्षा डबल गोरं मला करा. भगवान शंकर म्हणले तथास्तु. तिसऱ्याला विचारलं तुला काय करायचं. ते मला काहीच नाही, ह्या दोघाला पुन्हा माझ्यासारखं करा. म्हणजे त्याचं बी हिचकलं आणि यायचं हिचकलं. आता हे गेलं देवीच्या मंदिरात. देवी प्रसन्न झाली. काय मागायचं माग. हे देवीला म्हणलं मला काय न ग, मला फक्त बसायला घोडं पाहिजे. काय पाहिजे. आता ती देवी म्हणली तुला घोडा द्यायला अडचण नाही, पण मीच गाढ व्हा बसते, तुला घोडं देऊ कुठून. मग आता ह्या आशा देवाची जर आपण भक्ती केली, त्याच जर पोट भरलं नाही, म्हणजे शास्त्राच्या भाषेत बोलायचं तेच देव जर अपूर्ण, आपल्याला काय करतील पूर्ण. मग जे पूर्ण देव आहे त्याची भक्ती करावं लागेल ना. मग अशा देवाचे नाव सांगितले. तुकाराम महाराज म्हणले मुळात तुमचा मार्गच चुकला. तुम्ही ज्या देवाकडे आशेने गेलात का, अरे हेच देव अधुरी येतो. मग महाराज ते लोक म्हणले महाराज आमच्या देवाचं लांब ठा, पण तुम्ही ज्या देवाची भक्ती करतात नेमकं तो देव कसा आहे. भोळे भाविक हे जो नाट चांगले, भोळे भाविक हे जो नाट चांगले. टाळ 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 हा. भोळे भाविक हे जो नाट चांगले, भोळे भाविक जो नाट चांगले, भोळे भाविक हे हा हा चला. जो नाट चांगले.
भक्ती भावे होत सकेल भक्ती भावे मनवोनी चिंता नाही आम्हाला मनवोनी चिंता नाही आम्हाला अरे वा परभणीकर टाळी वाजवा एकदा मस्त आमचा देव कसा आहे पहिलं विशेषण 4 विशेषण आहे बरं का पहिलं विशेषण भोळा दुसरं विशेषण जुनाट भोळे भाविक तिसरं जुनाट आणि चौथं चांगला पहिलं विशेषण बघा भोळा आहे आता खरं सांगा देव भोळा आहे भोळा कोणाला म्हणते व्यवहारात ज्याला व्यवहाराचं ज्ञान नाही ज्याला कोणी फसवित जे आडानी जे लोक आहेत त्याला येड्यात काढतात लोक त्याला काय म्हणतात भोळ आमच्या माता भगिनी कधी कधी मालकाला म्हणतात भाऊ. तुम्हाला तर ना तुम्हाला तर ना काहीच कळत नाही ते मला कसं काय तुम्हाला कोणी बी फसवित आहे ते मला सुरुवात तुझ्या बापाने केली आता हे 4G नाही 5G काहीला उशिरा करंट आहे त्याला इलाज नाही मला काही तू विनोद कळायला 4G लागतं काल एका म्हातारीला म्हणलं काकू तातीची बायको तू कोमात गेली म्हातारी म्हणली माय मोठे माणसं आहेत कुठं बी जातील एक येडं इकून तिकडं चाललं आणि एक येडं तिकून इकडे येत होतं इकून येडं चाललं पिशवीत अंडे घेऊन ते पुढून येणाऱ्या येड्याला म्हणतंय माझ्या पिशवीत काय हे जर तो सांगितलं तर याच्यातले अंडे तुला आणि किती आहेत हे जर सांगितलं तर 8चे 8 तुला आणि कशाचे हे जर सांगितलं याच्यातली कोंबडी तुला तरी ती येडं म्हणतं मला विचार करायला टाइम दे धन्य माता पिता आपण ज्याला भोळा म्हणतो ती तर तसला भोळा शब्दाचा अर्थ नाही मला भोळ्या शब्दाचा अर्थ तुम्हाला मी 3 सांगतो पहिलाच अर्थ थोडं घेतो आणि जास्त देतो एक दुसरा अर्थ आपला मोठेपणा सोडून देतो आणि भगवत भक्तात येऊन भजनाचा आनंद घेतो आणि तिसरा अर्थ जसा केला तसा होत किती अर्थ झाले 3 पहिला अर्थ थोडं घेणार जास्त देणार सुदाम्याची किती पोहे खाल्ली मुष्टी 1 क्विंटल 1 ट्रक भर नाही किती म्हणायचं नाही एकदा टाळी वाजतात ना सगळे तसे नाही माझ्या माग सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीला सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला मुष्टीभर पोयासाठी गाव सोनियाचा दिला गा एक साथ ताली वाजवा वाह जय हो राजनीकर जय हो क्या बात है राजनी में पंढरपुर है पंढरपुर जय हो क्या बात है एक साथ ताली एक साथ थांबा थांबा मारुती बाबा. क्या बात है जय हो ओमकार नाथ भगवान की जय भगवान की जय विठोबाचा धर्म जागो करणी रक्ष लागो जशी नाही पंख पाय याने करावे ते कायका
शहाणा ड्रायव्हर त्याला म्हणायचं, गाडीत बसलेल्या माणसाला कळू द्यायचं नाही गेअर किती आहे, त्याला शहाणा ड्रायव्हर म्हणते. आता गेअर टाकतो का धसकट उपटी तू तीच कळत नाही मला. पखवाद म्हणजे कीर्तन करायचं प्राण महाराज. किती पोहे खाल्ले, थोडं घेतलं, काय दिलं, मुष्टीभर पोह्यासाठी गाव सोनियाचा दिला गा, विठोबाचा धर्म जागो, त्याच्या चरणी लक्ष लागो. थोडं घेतलं, जास्त दिलं. पहिला अर्थ. दुसरा अर्थ, आपला मोठेपणा सोडून देतो आणि भगवत भक्तात येऊन आनंद घेतो. आज माणसाला मोठेपणाची गुरमी, हम भी किसी से कम नाही, आपण कोणाकडे वाकत नाहीत. फुगीरपणामध्ये जगतीत लोक महाराज दिसते. आणि काय आपल्याजवळ रावणा इतकी श्रीमंती आहे का? रावणाचे घर सोन्याचे होते का घरात सोनं होतं? हॅलो, घर सोनं. आणि बायका किती होत्या? 2. किती? 80. आणि आपल्या किती? ही एकच. तरी आपली अशी अवस्था आहे. 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,00,000 नातू. रावणाची बायको आपल्याहून होती काय? रावणाची बायको कोण होती? शांताबाई. हा? रावणाच्या बायकोला उद्या काय घडणार आहे आज कळत होतं. किती विद्वान असेल. मी तर म्हणतो रावणाने जर बायकोचं ऐकलं असतं तर वाटोळं झालं असतं. त्याच्याने आपण सुद्धा. आता इथं कोणी बी हात वर करा बरं, मी सोडून. मी बायकोचं ऐकत नाही, मी सोडू ना. रावण होता महाराज. एवढं तुकोबाराने गाथेमध्ये बाबा कोणाच्याच संपत्तीचं वर्णन केलं नाही, पण रावणाच्या संपत्तीचं वर्णन केलं. लंके माझे घरे किती ते आहे का, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. आपला मोठेपणा माणसं सोडायला तयार नाहीत महाराज. पण देव किती मोठा आहे. अहो, तुम्हाला मोठं ठेवायचं का गरीब ठेवायचं हे ज्याच्या हातात आहे, तो सगळं मोठेपणा सोडून देतो आणि अशा भगवत भक्तात येऊन आनंद लुटितो. ज्या चुका कानने ज्या चुका कानने देव वेळावला, वैकुंठ सोडोनी संत जने राहिला, देव संत जने राहिला. मारुती महाराज. हे देव वेळावला, आंबोल महाराजांकरता टाळे वाजवा. ज्या सुखाकारणे देव वेडावला. कुठं बी येतो होतो, प्रेम असल्यावर येतो बरं का, पैसे असल्यावर. देव पैशावाल्याला किंमतच देत नाही. का देत नाही? त्याची बायकोच पैशावाली. कोणाची? आता मै बायको पैशावाला असलो मी तुम्हाला काय लिहिचेन? नाही, सरळ आहे का नाही? आता मी तुम्हाला काय विचारायलो? अहो, ज्याची बायको पैशावाली ते पैशावाल्याला किंमत देत असते का? देवाची बायको म्हणजे लक्ष्मी महाराज. हा, आणि ती पैशावाली. देव किंमत कोणाला देतो माहिती का? ज्याचं हृदय निर्मळ आहे, देव त्याला किंमत देतो, बाकी लोकांना नाही. अहो, 56 प्रकारचे भोग केले ते दुर्योधन देवाला जेवायला. हे देवाने 56 प्रकारचे भोग सोडले आणि इथं इदूर काकाच्या घरी येऊन काय खाल्ले? कान्या खाल्ल्या. हो, आता कान्या कुठे येतं? ते बी काय कान्या नीट होते आहे का काय? विदुरा घरच्या भक्षुनी कान्या, घरच्या भक्षुनी कान्या. हे परमानंद झाला, परमानंद झाला. मन मोहन 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 मुरलीवाला. मन मोहन 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 मुरलीवाला. मनमोहन मुरलीवाला. नंदाचा आला बेला, नंदाचा आला बेला. मनमोहन 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 मोहन मुरलीवाला.
घेतलं नाचलं पाहिजे महाराज इथं नाचता येतं लग्न झालंय का सोयरीक जमली आता झालेलं आहे ना आनंद इथंच आहे बरोबर ते संसार तर तुम्ही कुठं करा काय महाराज पदरात दुखे का सुखे कोणी करा पैशाबदार लग्न झाल्या झाल्या नवरा बायको जितकं गोडीनं बोलतेत गोडीनं राहते तितकं म्हातारपणाला हे लग्न झाल्या झाल्या आपल्या बायकोला मनावर नाव घ्या असं नाव घेते महाराज इथून तर नांदेड पर्यंत येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते खिडकीला 3 तारा आणखी जरा घुंगर बारा पान खाते तेरा घाम येतो झरा झरा तिकडून आला व्यापारी त्याने दिली सुपारी देते वाण्याला हंडाने ते पाण्याला पाणी आणते आडाचं वाडा बांधते भिंगाचा वाड्यात वाडे 7 वाड्यात पलंगण पलंगावर गादीवर उशीवर बशीत कपन कपात घडीत वाजला एक पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाची लेख एवढं नाव कुठपर्यंत माहिती का दादा एक लेकरू होस्त आणि एक लेकरू झालं बाईला मला नाव घ्या 3च काड्यात खलास मग बाई म्हणते राम बसले राज्यावर सीता बसले अंकावर आमच्या त्यांचं नाव घेते तेच माझ्या कुंकावर बाकीच्या काड्यात चुलीत आणि म्हातारपणात म्हातारीला नाव घ्या म्हणा दात खाऊन नाव घेते म्हातारी मग म्हातारी म्हणते जात होते मग हळदी कुंकाला बटन तुटलं बाटव्याचं काय नाव घ्यायचं तर साटव्याचं ज्याच्या करता हाडाचे काळे केले रात्रीचा दिवस केला रक्ताचं पाणी शेवट संसारात दगाय मारा संसार कोणी करा कुठं बी करा कसाही करा शेवट दुःख आणि दुःख पारमार्थ कोणी करा कुठं बी करा कसा बी करा सुखच इथं सुखी बाकी दुसरीकडे नाही तुमच्याकडे नवरदेवाला हळद लावते का लावते का नाही हो लावतो आदल्या दिवशी का दुसऱ्या दिवशी हा. हा बरं हळदच का लावते गुरकी मशाला वगैरे असं गुरुजी हळदच का बरं जाऊ दे कोणता मार लागलो हळद लावते कोणता मुक्का मार आणि मुक्या माराची व्याख्या काय आवाज तर होत नाही आणि आग झाल्याशिवाय राहत नाही. याला म्हणते संसार अहो चांगल्याच्या संसाराने दुःख दिलं तुम्ही आम्ही कोणी राजा भरतारी सारख्याच्या संसारात रडिलो राजा भरतारी सारखा महात्मा पुन्हा होणार नाही स्फोटा येतम जगत सर्वम तदेत विवर्तते असा ज्यांनी शोध लावला होतो राजा भरतारी आणि इतकं त्याचं बायकोवर प्रेम होतं महाराज चौकदार एका साधून त्याला अमर व्हायचं फळ दिलं तो मारुती पण प्रेमाचं लक्षण ददाती प्रति गृह्णाती गुह्यम आख्याती पृच्छती भुंगते भोजयते चैव षड्विदम प्रीती लक्षणम ते राजाला फळ दिलं अमर व्हायचं साधून राजा म्हणला हे फळ मी खाऊन काय करू माझ्या राणीला देतो प्रेमच तितकं होतं मला दुर्दैवी संसार कसा आहे बघा राजाने फळ दिलं राणीला पण राणीचं प्रेम राजावर नव्हतं घोड्याच्या खरारी करणाऱ्या माणसावर होतं राजाने फळ कोणाला दिलं आणि राणीनं फळ कोणाला दिलं हे घोड्याच्या खरारी करणार बरं हे घोड्याचं खरारी करणार दलिंदर त्याचं प्रेम हिच्यावर नव्हतं भांडे घासणारी बाई आणि त्याने ते फळ कोणाला दिलं ती बाई म्हणली हे फळ खाऊन का मी भांडेच घासू होय हे फळ जर राजाने खाल्लं तर त्याचं तरी आयुष्य वाढन ना पुन्हा फळ कोणाला दिलं खरं सांगा काय वाटलं असेल त्याला डोळ्यात पाणी आलं महाराज आणि राजा भरतारीनं आपली आत्मकथा संस्कृत मध्ये दिलेली याम चिंतयामी सतत मैसा विरक्ता साप पेटी मिच्छोजन सदिनान्य सक्ता अस्मत् कृतेचे परितुष्यति का चिदन्य दिक्तांच मदनंच यमांच मांच विठ्ठला एवढ्या लोकांचं तरी अवस्था आहे तुमचं आमचं काय संसार कोणी बी करावं दुःखच मिळणार एक जण इचू विकायला काय विकायला इंचू कळत का तुम्ही म्हणता इचू कसा घेतील लोक काही बी घेतील तुम्ही फक्त दुकान टाका नाग सुद्धा घेतात नाग साप कशाला लोकांच्या घरात सोडायला असे 4 ढिगे केले तुमच्याकडे काय म्हणते ढिगच म्हणते गंज म्हणते 4 ढिगा रे पहिला दुसरा तिसरा आणि चौथा पहिला जरा मोठा होता आणि चौथा जरा एकदम छोटा होता ते घेणारा माणूस म्हणला पहिला केवढ्याला ते म्हणले 1000ला आणि मला शेवटचा म्हणजे 1000ला ते म्हणे छोट्या मोठ्यातला तुम्हाला काही भेद कळतो का नाही ते म्हणे भेदावर जाऊ नका याच्यातला इंचू कोणता बी घ्या ठणका सारखाच
संसारातला पदार्थ कोणता बी घ्या ठणका दुःखाचाच आहे. कारण याचं सुख नाही. सुख जर पाहिजे असेल एवढ्याच जागेवर सुख आहे महाराज. आणि इथंच आनंद घेता येतो. आता घरी गेलो नाचता येईल का? बघा बरं, घरी गेलो नाचू बायको म्हणून वायर ढिली आहेत का काय? नाचता फक्त इथंच येतं. मला सांगा, पडलेल्या पार्टीच्या दारात निवडून आलेली पार्टी नाचती का नाही? बोला ना. नाचते ना. प्रेमामुळं का तिरस्कारामुळं? तिरस्कार. लग्नामध्ये नवरदेवाचे मित्र त्याच्याकडून पैसे घेऊन दारू पिऊन नाचतात. लय नवरदेवा प्रेमी म्हणून का टाकलेली जिरत नाही म्हणून? पुन्हा आहे का? निवडणुकीतलं नाचणं तिरस्काराचं आहे. लग्नातलं नाचणं मस्तीचं आहे. आणि परमार्थातलं नाचणं भक्तीचं आहे. नाचू कीर्तनाचे आणि ज्ञानदीप लावू जगी. आणि ते बी ताकद येतं. वांबाळ्यावणी झाल्यावर इकडे येऊ नका. दिवा इजल्यावर तेल टाकलं व्यर्थ गेलं. चोर निघून गेल्यावर जागा आली व्यर्थ गेलं. महापूर आल्यावर मला गाव सोडायचं व्यर्थ गेलं. शिजल्यावर जाळ घातला व्यर्थ गेलं. साप निघून गेल्यावर काठी घेतली व्यर्थ गेलं. आणि मथारपणात आमच्याकडे बोंबलत आली व्यर्थ गेलं. तारुण्य तरणा भाग्यवंत. डोळे चांगले चांगलं बघून घ्या. हात चांगले दान देऊन घ्या. पाय चांगले तीर्थाला जाऊन या. आणि शरीर चांगलं तोपर्यंत परमार्थाचा आनंद लुटून घ्या. जवळ सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाये. तव तू आपुले द्वैत पाये. हे तीर्थयात्रे जाय जवकाळ आशे दुरी ठेला. तव तू हरिगुण ऐक बहिला. जवकाळ आशे दुरी तव तू हरिगुण ऐक बहिला. भगवान परमात्म्याचं भजन करा. शरीर चांगलं आहे तोपर्यंत काही बघत नाही भगवान परमात्मा. फक्त तुमच्या हृदयातला शुद्ध भाव तुमच्याकडून काहीच घेत नाही. थोडं घेणार आणि जास्त देणार. भोळा. दुसरा शब्द आहे भाविक. उभा भाविकासाठी विठू गैवल्याचा भाविक आहे. तिसरा शब्द आहे जुनाट. किती जुनाट? ज्या टायमाला काहीच नव्हतं तेव्हा पांडुरंग होता. आणि ज्या टायमाला काहीच नसणार त्याच टायमाला सुद्धा पांडुरंग. पहिले कोठेच नव्हते. काही चंद्र सूर्य तारा अवघे शून्याची होते. कान्होबा तेरे ते एक ढालगज निर्माण झाली. तिने पाय एवढी ख्याती केली. जुनाटे. आणि चौथा शब्द आहे चांगला. चांगला म्हणजे रूपवान. किती रूपवान? राजस सुकुमार मदनाचा रे पुतळा. रवी शशिकळा रे लोपलिया रे. राजस सुकुमार मदना जगात त्याच्या इतका सुंदर कोण नाही. राजस सुकुमार. कानोपात्रा एका वेश्येची मुलगी होती महाराज. इतका तिला तिच्या सौंदर्याचा अभिमान होता. पण पंढरीश परमात्म्याला बघितलं अभिमानच गेला. पंढरपूरला जाणारे माणसं हातवर करा बरं इथून. वा आनंद आहे महाराज. पंढरपूरला 2-3 गाणी जास्त वाजलीत बघा. त्यातलं एक गाणं आहे. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्राला देवाने सोलापूरला जागा दिली. हा हो. मंदिरात जागा दिली. संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी. धनी मलाही दाखवाना. वाजत आहे ना? टाळी वाजवा एकदा.
एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. काढो पात्राला देवाने मंदिरात जागा दिली. संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. सखुबाई जनाबाई मीराबाई मुक्ताबाई जे अभंग ऐकून मन काही वरलंय. भक्ती पाहून भक्ताला त्याला भेटाया श्रीहरी. संपूच वाटत नाही बघा आता. हा, पण आता तुमची मला काळजी आहे ना. आमचं काय झालेलं आहे महाराज. सखुबाई जनाबाई मीराबाई मुक्ताबाई किती बी सुंदर आपण असतो. तुम्हाला आम्हाला बनवणारा किती सुंदर असेल. हा चांगला आहे आणि जसा केला तसा होतो. म्हणून महाराज म्हणले भोळा आहे 1, बाविके 2, जुनाटे 3, चांगला आहे 4. म्हणले आम्हाला फायदा काय. होय तैसे केले भक्ती भावी. लोक म्हणते ना तो माणूस लय मोठा आहे. ते म्हणते हा संताच्या घरचा मोठा. पण आम्हाला फायदा काय. हा सप्त्यात कालीची पंगत यायची. हा मग बरं आहे मग बरं आहे. म्हणजे असं आहे तुम्ही किती चांगले येतो लोक याच्यावर तुम्हाला फायनल करीत नाही. तुम्ही लोकाला किती अनुकूल आहेत याच्यावर लोक तुम्हाला चांगलं वाईट म्हणत असते. लय महाराज मोठा आहे पण मग लयच मग नका नका आम्हाला लय माणूस चांगला आहे पण दान धर्मात खर्च नाही. लय देव चांगला आहे तुमचा पण आम्हाला फायदा काय. तुम्ही जशी भक्ती केली तसा देव होतो. होय तैसे केले हे आम्हाला फायदा आहे. आणि म्हणून थोडा आवाज द्या गुरुजी. मनहुनी चिंता नाही आम्हाला. चला चला चला. मनवोनी चिंता नाही आम्हाला. चिंता नाही. चिंता 3 प्रकारची माणसाला. शरीर म्हणलं खाण्याची चिंता, लोक म्हणलं मानायची चिंता, परमार्थ म्हणलं देव भेटीची चिंता. 3ही प्रकारची चिंता संपली. मनवोनी चिंता नाही आम्हा दासा. नभियो गर्भवासा जन्म घेता. आम्ही स्वतंत्र आहेत. आपुल्या इच्छा करू गदारोळ. आणि परमात्मा आम्हाला विसरत नाही आणि आम्ही त्याला विसरत नाही. विठोबार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मावले ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. सर्व हातवर घ्या सर्व. नम शिवाय ओम नम शिवाय. हर हर